श्रीराम जय राम जय 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 श्रीराम जय। नमस्कार। आज दिनांक 7 जानेवारी। श्रीराम जय राम जय जय राम। नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे। नमस्कार। आज दिनांक 7 जानेवारी। श्रीराम जय राम जय जय राम। नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे। नामाचे प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात, पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाही। मूल न झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे। मूल झाले की प्रेम त्याच्या बरोबरच येत असते, तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसे होईल याचाच विचार करणे बरोबर ठरेल। आपण सुद्धा प्रश्न करायचाच असेल तर नामाचे प्रेम कसे येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल। मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे। वास्तविक एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले, पण तसे होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे। म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे, मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे। जसे आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असूच शकत नाहीत, तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत। यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम का येत नाही याचे उत्तर आमच्या जवळच आहे, आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून। यावर कोणी असे म्हणेल की आम्ही नाम घेतोच आहोत तरीही प्रेम का येत नाही? ते विचारणे ठीक, पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो। सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणूनही घेतो, इतकेच। अर्थात तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच। पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूर आहे। एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे। आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होत असते, तशीच आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्या नकळत झाली पाहिजे। ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो। परमार्थात मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकविणे हेच जास्त कठीण आहे। ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो। अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे। नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही। तिने नाम घेतले तर धर्म सोडला असे न होता उलट संसार सुखाचाच होईल। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज म्हणतात की बरेचदा हा प्रश्न येतो की आम्हाला नामाबद्दल प्रेम का येत नाही। तर महाराज आपल्याला इथे असं विचारतायत की तुम्ही खरंच जे नाम घेता ते तळमळीने घेता का? मुळात एकतर आधी आपण नाम घेतो का? नाम घेण्यासाठी आपल्याकडे खरं तर असंख्य कारणं तयार असतात। तेव्हा मुळात आपण आधी नाम घ्यायला सुरुवात करायला हवी, आणि जेव्हा आपण ही नाम घ्यायला सुरुवात करू तेव्हा हळूहळू नामस्मरण वाढवत जायला हवं। त्यानंतर आपोआपच खरं तर आपल्याला नामाबद्दल एक आस्था आणि तळमळ वाढीस लागते, आणि मग आपण ते अधिकाधिक प्रेमाने आणि निष्ठेने घेऊ लागतो। जसं आपण आपल्या पोटच्या मुलावर प्रेम करतो ना, तसं महाराज म्हणतात आपण त्या नामावरही करावं, म्हणजेच आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होऊ शकेल। आपण जर आपल्या गुरुने दिलेलं नाम निष्ठेने तळमळीने घेतलं
तर मग आपल्या आयुष्यात आपलं जे शाश्वत आणि अंतिम साध्य आहे भगवत प्राप्तीचं ते का नाही बरं होणार? तुम्ही एकदा नाम घेऊन तर बघा. ही मुळात कळकळीची जाणीव आपल्याला महाराज करून देत आहेत. तेव्हा आपण सगळ्यांनीच खरं तर ठरवलं पाहिजे की आपल्या आयुष्यात आपल्याला खरा आनंद प्राप्त व्हायचा असेल तर आपल्या गुरुने आपल्याला हे जे सर्वश्रेष्ठ असं नाम दिलं आहे ते आपण घेतलं पाहिजे. असं हे नाम घेणं आणि तेही आस्थेने आणि निष्ठेने प्रेमाने घेणं गुरुकृपेने आपल्याला जमो, लाभो आणि फलित हो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.